तशा तशा सुनाचा आवाज जास्तच वाटते. आमच्या आत्या सकाळीच होत्या आधी. आत्याला कधी पाणी पाजलं का तू जीवनपणी? मेल्यावर पुन्हा आत्याच्या सोबत तांब्या घेऊन येते. आत्या थोडं तरी प्याजीवर. मराठी व्याकरणातलं वर्ण आणि आपल्या घरातलं वर्ण वेगळं असते, आहे की नाही? ते पिवळं असतं. नमस्कार, मी प्रमोद भोंगकर, प्रमोद भोंग स्पीच या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. मी सध्या माझ्या शाळेवरती आहे आणि थेट वर्गातून विद्यार्थ्यांना शिकवतानाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पहा. वर्णमाला हा घटक आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. आपण काय शिकतोय? वर्ण. वर्ण वर्ण म्हणजे काय? आपल्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक मूलध्वनींना थोबाड्यानं इकडे बघा काय म्हणायचं? वर्ण. मग आपल्या तोंडातून काय बाहेर पडतंय? काय? वरण. वरण ते वरण नाही, वर्ण. तोंडातनं बाहेर पडलंय. आ ए ओ ए आ ई ई उ का का की की कु कु ख ख ग घ च छ. तोंडातनं तो बाहेर पडतो. तो प्रत्येक मूलध्वनी तो काय असतो? वर्ण असतो. अ पासून न्य पर्यंत ह्या सर्वांना काय म्हणायचं? वर्ण. वर्णामध्ये कशा कशा समावेश होतो? स्वर आहेत, स्वरादी आहेत आणि व्यंजन आहेत. या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? वर्ण. आता ह्याचा आपण प्रत्येकाचा स्वर म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय, व्यंजना म्हणजे काय, हे आपण त्या त्या भागानुसार घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला मुख्य वर्ण म्हणजे काय त्याची डेफिनेशन अगोदर जाणून घ्या. आता सांगा वर्ण म्हणजे काय? तोंडा वाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं? वर्ण असे म्हणायचं. अक्षर म्हणजे काय? अक्षर आवाजाच्या काय म्हणायचं? अक्षर. नष्ट न होणार काय असतंय? अक्षर. जे नष्ट होत आहे का? नाही. आवाजाच्या प्रत्येक ध्वनीला काय म्हणायचं? अक्षर. अक्षर हे नष्ट होतं का? नाही. नष्ट न होणारे म्हणजे काय? अक्षर. चला, वर्ण समजलं, अक्षर समजलं, भाषा समजली. इथं आहे भाषा, इथं नाही. ओके. आता पाहूया शब्द म्हणजे काय. चला, शब्द म्हणजे काय बाळांनो? शब्द मी सांगितले, मी शिकवले, रिव्हिजन चालू आहे आपलं. शब्द म्हणजे काय? हळूहळू घाई करू नका बाळांनो, हाय की नाही? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काय म्हणायचं? शब्द. आणि अक्षर कशाला म्हणायचं? अक्षर. आणि प्रा हे काय? अक्षर. ज हे काय? अक्षर. आणि ता काय झालं? अक्षर, आहे की नाही? ओके. प्रा जो ता ठराविक क्रमाने आले. प्रा काय आहे? अक्षर. ज काय? अक्षर. ता काय? अक्षर. आता सपोज मी इथं असा हात ठेवला, हे एक अक्षर आहे, हे दुसरं अक्षर ज आणि हे तिसरं अक्षर ता. आता हे कसे आले? ठराविक क्रमाने. प्रा नंतर कोण आलं? ज नंतर कोण आलं? ता. ता आलं काय? थोबाडे ता ता. ठराविक क्रमाने आले. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काय म्हणायचं? शब्द. प्राजक्ता ह्या काय झाला मग आता? शब्द झाला की नाही? झाला की नाही? माझ्या अक्षरावर जाऊ नका तुम्ही. सर तुम्ही अक्षर किती मोठे करले. ज्यांचं अक्षर खराब असते ते सर्वात हुशार माहिती का? जगात जी जी लोक मोठी झाली त्यांचं अक्षरच खराब होतं. ओके. हा समजलं? माझ्या अक्षरावर जायचं नाही, नाहीतर सर तुम्ही अक्षर किती मोठे करले. चला आता वाक्य. आता काय पाहूया आपण? वाक्य. ओके. कॅन आय इरेज प्राजक्ता? इरेज ना? चला चला. शब्द समजले तुम्हाला? यस. ओके. आता बघूया आपण वाक्य. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे काय? वाक्य. जेव्हा आपण पूर्ण अर्थपूर्णाने बोलतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? वाक्य. उदाहरणार्थ बघा, वाक्याची डेफिनेशन काय आहे? पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे काय? वाक्य. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे
5वी पासून राम आंबाच खातोय. राम आंबा खातो. राम काय खातो? आंबा. काय करतोय? खातोय. राम आता 5वी पासून राम आंबाच खातो. पुढच्या वर्षी याला आपण काय करू? ऍपल देऊ. आता कंटाळा असला म्हणला तर प्रत्येक वर्षी मला आंबाच खाऊ घालते ती. राम आंबा खातो. राम काय करतोय? आंबा खातो. आता आंबा काय रामच्या डोक्यात पडला काय? पडलाय का? नाही. आपल्याला काय सांगायचंय? काय शिकायचंय? वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे काय? वाक्य. पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे काय? वाक्य. राम आंबा खातो. राम काय करतोय? आंबा खातोय. आंबा. बरोबर आहे ना? समजा मी आता या ठिकाणी काय केलं? आंबा हा शब्द खोलला. मी काय केला? खोलला. ओके. हे वाक्य होईल का? पूर्ण अर्थाचं बोलणं आहे का इथं? आहे का? आहे का तुम्हाला? समजा इकडं आता फक्त राम शब्द ठेवला, खातो पण खोललं. हे तर वाक्य पूर्ण अर्थाचं आहे का? वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचं बोलणं जेव्हा होतं तेव्हा त्याला काय म्हणायचं? वाक्य असं म्हणायचं. राम खातो पण काय खातोय? भाकर खातोय, भाजी खातोय, भात खातोय, काहीतरी खातोय ना राम. राम आंबा खातो असं जेव्हा आपण लिहितो तेव्हाच ते वाक्य काय होतं? पूर्ण अर्थाचं होतं. त्यामुळे पूर्ण अर्थाच्या बोलण्याला काय म्हणायचं? वाक्य असे म्हणायचं. कायम लक्षात ठेवायचं. आता वाक्य म्हणजे काय समजलं का तुम्हाला? समजलं का? समजलं का? कोणाची काय सर असं कोण आहे का बाबा? सर नाही समजलं. घरी जातो 4 एकर बाग आहे. काय काही अडचण नाही. जर मी शिकवलेलं तुम्हाला नाही समजलं तर घरी जातो. आता एवढं जीव तुला शिकवत आहे तरी सर तुम्ही कितीही जीव तोडा काय आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला कितीही बोला. लाजच सोडून दिले आम्ही. त्यामुळे तुमचा कुठे फरक पडणार आहे आम्हाला? Here is duster. Cheer down. चला बघा आता वाक्य म्हणजे काय तुम्हाला समजलं. चला कुणाची काय अडचण आहे का? सर समजलं नाही आहे का? आहे का कोणाची काय अडचण? अरे बोला की बाबांनो. बोलाय काय अडचण आहे? बोला ना. समजा मला चक्कर आली. प्रमोद सरांना काय झाली? चक्कर आली. प्रमोद सर इथं पडले क्लास. मी काय म्हटलं? भाई आत्ताच होत की ग गेलं का? आहे की नाही? मला घालवायला बसू नका. वेळ तुम्हाला काय केलं पाहिजे? बोलता आलंच पाहिजे. स्थळ काय वेळ पाहून बोललंच पाहिजे. आता बोला म्हणजे मी तुम्हाला एखादं गावातलं म्हातारं मेले सगळे मातीला गेले ते आणि प्रमोद सरांनी सांगितले बोलायचं ना हसायचं. आणि म्हाताऱ्यापाशी मेलंय सगळं गाव जमलंय. अख्खं गाव रडतंय. सुना रडते त्या, सासवा रडते त्या. मग म्हातारी जिवंत असताना सून कधी प्रेम दाखवत नाही. पण म्हातारी मेले काय होतंय? म्हातारी मेले अख्खं गाव जमले. जशा जशा बाया येते त्या तशा तशा सुनाचा आवाज जास्तच वाटते. आमच्या आत्या सकाळीच होत्या. आत्याला कधी पाणी पाजलं का तू जिवंतपणी? मेल्यावर पुन्हा आत्याच्या सोबत तांब्या घेऊन येते. आत्या थोडं तरी प्याजी हो. अशा म्हणजे काय? विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? वर्ण म्हणजे काय? व्यवस्थित सांगा उत्तर. वर्ण म्हणजे काय? तोंडा वाटे निघणाऱ्या मुद्रेने काय म्हणायचं? वर्ण असे म्हणायचं. ओके. अक्षर म्हणजे काय? आवाजाच्या प्रत्येक खुणाला काय म्हणायचं? अक्षर असे म्हणायचं. ओके. शब्द म्हणजे काय? शब्द असे म्हणायचं. वाक्य म्हणजे काय? वाक्य असे म्हणायचं. आता पाहूया व्याकरण म्हणजे काय. बघा आता वर्ण म्हणजे काय पाहिलं आपण, अक्षर म्हणजे काय पाहिलं आपण, शब्द म्हणजे काय पाहिलं आपण, वाक्य म्हणजे काय पाहिलं आपण. आता पाहूया आपण व्याकरण म्हणजे काय. बघा व्याकरण म्हणजे काय खूप महत्वाचा शब्द आहे. ह्या शब्दासोबत तुमचं नातं खूप जिव्हाळ्याचं आणि जवळचं आहे. भविष्यात जेव्हा तुम्ही एमपीएससी कराल, यूपीएससी कराल, स्पर्धा परीक्षा कराल त्यावेळेस मराठी व्याकरण तुमचा पिछा सोडणार नाही. मराठी व्याकरण तुमच्या सोबतच राहणार आहे. व्याकरण म्हणजे काय? भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणायचं किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला काय म्हणायचं? व्याकरण असे म्हणायचं. तर इथपर्यंत समजलं तुम्हाला? कोणाची काय अडचण आहे का? वर्णमाला. आता वर्णमालामध्ये काय काय येते? त्यामध्ये स्वर येते, स्वरादी येते आणि व्यंजन. बघा अ पासून न्या पर्यंतच्या स्वर
स्वरादी आणि व्यंजने ह्या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? वर्णमालेमध्ये होतो. कशामध्ये होतो? वर्णमालेमध्ये. वर्णमालेतील एकूण संख्या किती आहे? ज्यावेळेस आम्ही कॉलेजला होतो किंवा आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळेस वर्णमालेची एकूण संख्या होती 48. परंतु आता वर्णमालेत एकूण संख्या किती आहे? 52. किती? 52. इंग्रजीतील इंग्रजीतील आणि या दोन स्वरांचा समावेश कशात झालाय आता? वर्णमालेत. शासन निर्णय 6 डिसेंबर 2009 नुसार या इंग्रजी स्वरांचा तसेच क्ष व ज्ञ या संयुक्त व्यंजनाचा वर्णमालेत समावेश करण्यात आला आहे. अगोदर वर्णमालेतील एकूण संख्या किती होती? एकूण मुळाक्षरे किती होती? 48. आता वर्णमालेत एकूण किती आहेत मुळाक्षरे? 52 आहेत. किती आहेत? 52. बघा, मूळ वर्णमालेतील वर्णांची आता एकूण संख्या किती आहे? 52. अगोदर किती होती? 48. आता मूळ वर्णमालेतील वर्णांची एकूण संख्या आहे 52. त्याच्यामध्ये काय काय आहे मग? त्याच्यामध्ये स्वर आहे, स्वरादी आहे आणि व्यंजन आहे. बघा, वर्णमालेमध्ये काय येतं? पहिला मुद्दा स्वर, दुसरा स्वरादी आणि तिसरा व्यंजने. बघा, स्वर स्वर. आता आपण स्वर कशाला म्हणत पाहूया, स्वरादी कशाला म्हणत पाहूया आणि व्यंजने कशाला म्हणत ते काय करूया आपण पाहूया. स्वर, ओठांचा एकमेकाशी ओठ असा एकमेकाशी स्पर्श न होता तुमच्या जिभेचा तोंडातील इतर अवयवाशी स्पर्श न होता तुमच्या थोबाडातून जे शब्द बाहेर पडतात त्यांना काय म्हणायचं? स्वर. बघा, अ आ इ ई उ ऊ ए ओ कावळ्यासारखा कळू करू नको थोबाड तोंडाच्या. बघा, अ आ इ ऊ हे म्हणतात ना, तुमचा ओठ एकमेकाला चिकटतात का? तुमच्या जिभेचा स्पर्श होतो का तोंडातल्या इतर अवयवांना? ज्या वेळेस तुमच्या ओठांचा एकमेकाशी स्पर्श होत नाही, तुमच्या जिभेचा तोंडातील अवयवाला स्पर्श होत नाही, तेव्हा त्याला काय म्हणायचं? स्वर असे म्हणायचं. ओ ई उ रो लो आ ई उ ए ओ आ थोबाड्या होतो का स्पर्श? चिमण्या. स्वरांचा उच्चार कसा असतो? प्रवाही. कसा असतो? प्रवाही. हे स्वर आहेत. ह्या स्वरांचा उच्चार कसा आहे? प्रवाही. असा प्रवाहासारखा, पाण्याच्या प्रवाहासारखा. समजलं का? स्वरांचा उच्चार कसा आहे? प्रवाही. त्यामुळे तो काय करता येतो? लांबवता येतो. काय करता येतो? त्याला काय म्हणायचं? स्वरांचा उच्चार कसा असतो? प्रवाही. कसा असतो? प्रवाही. बघा, तर व्यंजनाचा उच्चार मात्र प्रवाही नसतो. आता ते व्यंजन काय? बघा, क क का की की कु 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 के हे काय? व्यंजन आहे. हे काय? व्यंजन. ह्यांचा उच्चार प्रवाही असतो का? ह्यांचा उच्चार प्रवाही नसतो. पण स्वरांचा उच्चार काय असतो? प्रवाही असतो. असतो की नाही? चला, कुणाची काय अडचण आहे का बाबा? स्वरांची डेफिनेशन सांगा बाळांनो. चला, स्वर म्हणजे काय? आपल्या ओठांचा एकमेकांशी स्पर्श न होता, तसे जिभेचा मुखातील इतर भागाशी स्पर्श न होता आपल्या तोंडातून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणायचं? स्वर. समजलं का? स्वर कुठले कुठले आहेत मग? बघा, अ आ इ उ ऊ ए ओ हे सगळे स्वर आहेत. हे सगळे काय? स्वर. ह्याच्यामध्ये आता मग प्रकार आहेत. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी. म्हणजे आता इंग्रजी भाषेत ना दोन स्वर नवीन आले, ए आणि अ. हे दोन शब्द कुठून आले? इंग्रजी भाषेत. कोण आहे? ए अ हे कुठून आले? कुठून? हे जामगावहून आलेत, भातंगड्याहून आलेत, उपळ्याहून आलेत. नाही, हे कुठून आलेत? इंग्रजी भाषेत. आता आपण पाहूया ऱ्हस्व स्वर म्हणजे काय. अ इ उ रू. लो. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? ह्रस्व स्वर. दीर्घ स्वर म्हणजे काय?
ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यांना काय म्हणायचं? काय म्हणायचं? दीर्घ स्वर. काय म्हणायचं? दीर्घ स्वर. जास्त वेळ लागतो ना. आ वेळ लागतो का नाही? ओ वेळ कमी लागतो. मग ज्याला वेळ लागतो तो काय? दीर्घ स्वर. आ ई उ बघा त्यांना काय म्हणायचं? दीर्घ स्वर. आता पाहूया संयुक्त स्वर म्हणजे काय. ए ओ औ हे स्वर इतर दोन स्वरांचे मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. बघा संयुक्त स्वर कुठले कुठले आहेत? ए ओ ओ ए खबाकडे वाचला बघा. संयुक्त स्वर ए ओ औ. संयुक्त स्वर कशाला म्हणायचं? ज्या स्वरा नाही जे स्वर दोन स्वरांचे मिळून बनतात त्याला काय म्हणायचं? संयुक्त स्वर. ए कशापासून बनतं? अ प्लस ई. ए खबाकडे बघा चला. अ प्लस ई काय होतंय? दोन स्वर बघा. हा बरोबर. ए जो स्वर दोन स्वरांचा मिळून बनतो त्यांना काय म्हणायचं? काय म्हणायचं? संयुक्त स्वर. संयुक्त. समजलं का? आता हे कशापासून बनतंय? अ प्लस ई. बरोबर काय झालं? ए. मग इथं दोन स्वर आले नाहीत बाळांनो? आले नाहीत. दोन स्वरांचे मिळून काय होतात? संयुक्त स्वर बनतो. संयुक्त स्वर कुठले कुठले? ए ओ औ. समजलं? समजलं? आता बघा इंग्रजीतून आलेले स्वर ए आणि अ हे कुठून आले स्वर? इंग्रजीतून. कुठून आले? इंग्रजीतून. मग आता एकूण स्वर किती झाले तुमचे? किती झाले? 1 कोटी है का नाही? 14 स्वर किती झाले एकूण? 14. एकूण वर्ण किती आहेत रे बाळा? वर्णमालेतील वर्णांची संख्या किती आहे एकूण? 52. ह्याच्यामध्ये काय आहे वर्णमालेमध्ये? स्वर, स्वरादी, व्यंजने. एकूण स्वर किती आहेत? 14. एकूण स्वर किती आहेत? 14. चला स्वर मध्ये कुणाची काय अडचण आहे का? असेल तर विचारा बाळा. असं हो का? तुम्हाला नाही समजलं 4 एकर द्राक्षाची बघा 1 एकर क्षेत्र आहे. काही अडचण नाही. 10 गाई घेतो 10 म्हशी घेतो. काय घास 1 एकर लावतो. पाणी करतो चारा वैरण करतो तिथेच बसतो. नाही समजलं तुम्हाला? समजलं की ना? थोबा तोंडाचे नो. सांगा रसोसर म्हणजे काय? असं गोंधळ करायचं नाही. थोबा तोंडाचे नो. हा व्यवस्थित सांगायचं उत्तर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी किंवा वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? ऱ्हस्व स्वर. कुठले कुठले ऱ्हस्व स्वर आहेत बाळांनो? हा हुशार आहेत लेकर. आता ही थोबाडी बघा किती हुशार आहेत बघू. आता बाळांनो सांगा दीर्घ स्वर म्हणजे काय? काय येई ना गेले की शेवटी स्वर म्हणतात. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त कालावधी लागतो त्याला काय म्हणायचं? दीर्घ स्वर. कोणते कोणते दीर्घ स्वर आहेत मग? बघा ई उ. ओके. संयुक्त स्वर कोणते कोणते आहेत? ए ओ औ. आणि इंग्रजीतून आलेले स्वर कोणते कोणते आहेत? करेक्ट. ओके. एकूण स्वर किती आहेत? एकूण स्वर किती आहेत? 14. हा जो चार्ट आहे का? हा चार्ट उद्या सरांनी पाठ करून यायचा. तुम्हाला समजलंय? नाही समजलं मला 2 वेळेस विचारा, 3 वेळेस विचारा, 10 वेळेस विचारा, 100 वेळेस विचारा, 200 वेळा विचारा. पण मी विचारलं समजलंय का? सर समजलंय. आपण सांग म्हटलं की उद्या सांगतो. असला प्रकार अजिबात करायचा नाही. ओके. आजच सांगायचं. इतकं म्हणजे जीव तोडून शिकवतो म्हटलं सांगता आलंच पाहिजे. मी मेलो तर माड्याला मातीला आल्यावरती तुम्हाला राखीचा स्वर सर नाही स्वर म्हणता आलं पाहिजे. सर झाल्या खड्ड्यात पण स्वर म्हणता आलं पाहिजे. ओके. चला आता स्वर समजलं. आता पाहूया आपण स्वरादी. काय पाहूया? स्वरादी. बघा 14 स्वर आहेत आणि 2 स्वरादी आहेत. स्वरादी किती आहेत? 2. आणि व्यंजने किती आहेत? 36. व्यंजने किती आहेत? 36. स्वरादी किती आहेत? 2. आणि व्यंजने 36.
36 प्लस 2 किती झाले 38 प्लस 14 किती झाले आणि एकूण वर्णमाला किती झाली आपल्या किती झाले 52 बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण आता काय पाहिलं स्वर. आता काय पाहायचं काय पाहायचं स्वरादी. सगळ्यात सोपं आहे. मी आहे म्हणजे सगळं सोपंच असणार. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणायचं सजातीय स्वर. अ आ हे काय झाले सजातीय स्वर. परंतु भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणायचं विजातीय स्वर. म्हणजे अच्या पुढे भिन्न म्हणजे वेगळा स्वर आला त्याच्या विरोधातला स्वर आला तर तो कुठला स्वर आहे विजातीय स्वर. अ ई हा काय झाला विजातीय स्वर. अ आ हे काय झालं सजातीय स्वर. इ ई हा काय झालं सजातीय स्वर. उ अ उ हा काय झाला विजातीय स्वर. समजलं. सजातीय स्वर आणि विजातीय स्वराचा फरक समजला तुम्हाला महत्वाचा आहे बरं का. हे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर हे काय महत्वाचं आहे. चला स्वरामध्ये कोणाची काय अडचण आहे का आता असेल तर विचार मला. पाहायचं आपल्याला स्वरादी. स्वरादी किती आहेत 2. कोणत्या कोणत्या अम आणि आहा. मग स्वरादी म्हणजे काय ज्याच्या पूर्वी स्वर आहे त्याला काय म्हणायचं स्वरादी. ज्याच्या पूर्वी स्वर आहे त्याला काय म्हणायचं स्वरादी. अमचा उच्चार करताना अगोदर अम येते की नाही येते की नाही म्हणजे ज्याच्या पूर्वी स्वर आहे त्याला काय म्हणायचं स्वरादी. अहा त्याच्या पूर्वी स्वर आहे म्हणून त्याला काय म्हणायचं स्वरादी. स्वरादी कोणते कोणते अम आणि आ या दोन काय आहेत स्वरादी. एकूण स्वरादी किती आहेत 2. एकूण स्वर किती आहेत 14. हे स्वर लक्षात ठेवायचे. ओके स्वर स्वरादी. आता काय पाहायचं आपल्याला व्यंजने. एकूण व्यंजने किती आहेत 36. एकूण व्यंजने किती आहेत 36. आता व्यंजनांचे प्रकार पहा. स्पर्श व्यंजने अर्धस्वर उष्मे महाप्राण द्रविडियन आणि संयुक्त व्यंजने हे काय झाले व्यंजनाचे प्रकार. हे काय व्यंजनाचे खबर तोंडाचे 80,000 पगार घेऊन पण तुम्हाला असं मराठी व्याकरण जीव तोडून कोण शिकवणार नाही. खऱ्याला किंमतच नाही हो. किती बी जीव तोडून शिकवा तुम्हाला काहीच वाटत नाही. निव्वळ सोडून दिली पाहिजे निव्वळ कोणी बी ठेवलेलं नाही. बघा बोला आता बघा वर्णमालेत एकूण व्यंजने किती आहेत मुलांनो किती आहेत वर्णमालेत एकूण व्यंजन आहेत 36. किती आहेत 36. बघा व्यंजनामध्ये ज्या वेळेस आपण स्वरांचा पाहिलं तर स्वरामध्ये उच्चार जिभेचा एकमेकाशी स्पर्श होत होता का ओठाचा एकमेकाशी स्पर्श होत होता का नव्हता. जिभेचा इतर व्हायला स्पर्श होत होता का नव्हता. स्वरांचा उच्चार करत होतो त्यावेळेस आपल्या ओठांचा एकमेकांशी स्पर्श होत होता का आपल्या जिभेचा तोंडातील इतर भागाशी स्पर्श होत होता का. परंतु व्यंजनामध्ये ओठांचा एकमेकांशी स्पर्श होतो. व्यंजनामध्ये तुमच्या जिभेचा तोंडातील इतर भागाशी काय होतो स्पर्श होतो. एकूण व्यंजने किती आहेत एकूण व्यंजने 36. मग या व्यंजनांचे पुन्हा प्रकार आहेत. काय आहेत प्रकार. व्यंजनाला स्वराचं सहाय्य घ्यावंच लागतं तेव्हाच व्यंजन तयार होतं. म्हणजे क अधिक अ बरोबर क. समजलं तुम्हाला. क अधिक अ बरोबर काय क. म्हणजे जेव्हा स्वरांचं सहाय्य घेतलं जातं तेव्हा काय तयार होतं व्यंजन तयार होतं. काय होतं व्यंजन तयार होतं. व्यंजनात अ आ इ ई उ ऊ ए ऍ ए ओ वा औ हे 12 स्वर व अम आहा हे 2 स्वरादी अशी 14 चिन्हे मिळून 14 अक्षरे तयार होतात. याला 14 खडी असे म्हणतात. कच्या पुढे काय आलं बाळांनो बरोबर काय तयार झाला क. म्हणजे व्यंजनात स्वराच्या सहकार्याशिवाय व्यंजन तयार होतंय का नाही. आता का क प्लस आ बरोबर काय झाला का. समोर चार्ट दिसतो तुम्हाला. हा चार्ट कशाचा वर्णमालेचा आहे. अक्षर ओळखता येतं. हे अक्षर माझं नाही हे मितचं अक्षर आहे. ओके सजला मितचं माझं अक्षर इतकं छान नाही. त्यांचे आजोबा शिक्षक होते झडपीचे त्यामुळं त्यांची परंपरा पुढे आली तशीच. आमचे आजोबा चिंचेचा व्यापार करत होते. गोड बोलून व्यापार करायचे. आमच्या आजोबांनी कष्ट करून व्यापार करून घरावरचं पत्र विकून 25 एकर शेत घेतले काय आणि त्यांचा वारसा आम्ही पुढे चालवतो. म्हणजे याचा अर्थ मी बी पत्र विकत नाही. शब्दांचा उच्चार करताना ज्या शब्दाचा उच्चार करताना
करताना शेवटी स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं त्याला काय म्हणायचं स्पर्श व्यंजन. नीट ऐका बाळांनो, ज्या शब्दाचा उच्चार करताना शेवटी स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं त्याला काय म्हणायचं स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने एकूण किती आहेत 25. स्पर्श व्यंजनाचा उच्चार करताना जिभेचा तुमच्या तोंडातील इतर भागाशी काय होतो स्पर्श होतो म्हणून त्याला काय म्हणायचं स्पर्श व्यंजने. काय म्हणायचं स्पर्श व्यंजने. समजलं का? स्पर्श व्यंजनांना सुद्धा काय म्हणतात स्वरांत असेही म्हणतात. काय म्हणतात स्वरांत असेही म्हणतात. असं हे पूर्ण काय होतं का बाळांनो नाही. मग आता हे काय आपलं व्यंजन आहे. व्यंजनात काय मिळवला की स्वर काय बनतं अक्षर. काय बनतं अक्षर. बघा काय काय स्वर क अधिक अ बरोबर काय तयार झालं अक्षर. सॉरी क काय तयार झालं क. व्यंजनात स्वर मिळवला की काय तयार होतं अक्षर. समजलं बाळांनो तुम्हाला समजलं. बघा स्पर्श व्यंजन पाहतो आपण. काय पाहतोय स्पर्श व्यंजन. चला स्पर्श व्यंजनामध्ये कोणाची काय अडचण आहे का असेल तर स्पर्श व्यंजनात कोणाची काय अडचण आहे का असेल तर विचारा मला. स्पर्श व्यंजनामध्ये कोणाची काय अडचण आहे का नाही. आता बघा स्पर्श व्यंजनाचे प्रकार आहेत. स्पर्श व्यंजनाचे 2 प्रकार आहेत कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजने. लक्षात कसं ठेवायचं बघा क च ट त प क च ट त प. कच्या पुढे काय येतंय ख क ख ग घ च छ ट ठ आणि प फ. क क च ट त प एवढे 5 शब्द लक्षात ठेवा. कठोर व्यंजनामध्ये बघा ऐका बाळांनो क च ट त प हे 5 शब्द आणि यांच्या पुढचा एक अक्षर घ्यायचं. कच्या पुढे काय येतंय ख ते पण कशामध्ये येणार कठोर व्यंजनात. च च्या पुढे काय येतंय छ ते कशात येणार कठोर व्यंजन. क च ट च्या पुढे काय येतंय ठ ते कशामध्ये येणार कठोर व्यंजन. क च ट त च्या पुढे काय येतंय ते कशात येणार कठोर. क च ट त प च्या पुढे काय येतंय छ प च्या पुढे फ फ ते कशात येणार कठोर व्यंजन. कठोर व्यंजने कशी लक्षात ठेवायची क च ट त प त्याच्या पुढचा एक शब्द घ्यायचा. समजलं. आता पाहूया मृदू व्यंजने. ग ज ड द ब ग ज ड द ब यांचा समावेश कशात होतो मृदू व्यंजनात. मग फक्त ग ज ड द ब चा नाही बाळांनो तर ग च्या पुढचं एक अक्षर घ्यायचं तुम्हाला. ग च्या पुढे काय येतंय ग ग ज ड द ब यांचा समावेश कशात होतो मृदू व्यंजनात. त्यांच्या पुढचं एक अक्षर घ्यायचं. ग च्या पुढे काय येतं ग ज च्या पुढे काय येतं ड च्या पुढे काय येतं ओके ग ज ड च्या पुढे काय येतं द च्या पुढे ध. त्याचा समावेश कशात होणार मृदू व्यंजनात. ग ज ड द ब च्या पुढे काय येतं ब त्याचा समावेश कशामध्ये होतो मृदू व्यंजनात. समजलं. क च ट त प कठोर वर्ण. ग ज ड द ब मृदू सॉरी कठोर व्यंजनच ना आणि ग ज ड द ब मृदू व्यंजने. समजलं. बघा अनुनासिके म्हणजे काय ज्यांचा उच्चार नाकातून होतो त्यांना काय म्हणायचं अनुनासिके. दारू ना न म बघा ड म्हणा ड ड नाकातनं बघा हवा बाहेर येते. हवा जीव द्या. ओके ड रू ना ना मा येते का नाही दारू ना ना मा येते का. ज्यांचा उच्चार थांबा राहू द्या नाकातनं बाहेर दुसरं काय बाहेर काढणार का. ज्यांचा उच्चार नाकातून होतो त्यांना काय म्हणायचं दारू ना ना मा. अनुनासिके किती बघा 5 ड रू ना ना मा यांना काय म्हणायचं अनुनासिके. बघा उष्मे पाहिलं आपण अनुनासिके पाहिले. आता पाहूया अर्धस्वर. आता काय पाहायचं अर्धस्वर. य र ल व यांची उच्चार स्थाने अनुक्रमाने इ रु ल उ या स्वरांच्या उच्चार स्थानावरच असल्याने या व्यंजनाचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. ओके य र ल व य र ल व शेष पण येते ना शेष उष्मे घेतले का. ओके बघा
पाहूया अर्धस्वर. अर्धस्वर कोणते आहेत? या, र, ल, व. य, र, ल, व. हे काय? अर्धस्वर. आता पाहूया उष्मे. उष्मे कोणते आहेत? याने उष्मे श, श, स. श, श, स. याचा समास कशामध्ये होतो? उष्म्यामध्ये होतो. कशामध्ये? उष्म्यामध्ये. ओके. श, श, स यांना उष्मे म्हणतात. वरील वर्णांचा उच्चार करतानामुळे घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, त्यामुळे त्यांना उष्मे घर्षक असेही म्हणतात. बघा, श, श, स यांना काय म्हणायचं? उष्मे. का म्हणायचं? उष्मे म्हणजे घर्षण. यांचा उच्चार करताना काय होतो? घर्षण होतं. बघा, श, श, स यांचा उच्चार करताना काय होतं? घर्षण होतं. म्हणून त्याला काय म्हणायचं? उष्मे. काय म्हणायचं? उष्मे. आता पाहूया महाप्राण. महाप्राणमध्ये कोणत्या वर्णाचा समावेश होतो? ह. कोणता? ह. त्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा कुठे फेकली जाते? तोंडावाटे ह, ह, ह. हवा काय होते? तोंडावाटे बाहेर फेकले जाते. त्यामुळे त्याला काय म्हणायचं? महाप्राण म्हणतात. काय म्हणतात? महाप्राण. ळ हा वर्ण अगोदर स्वतंत्र वर्ण मानला जात होता, पण आता तो द्रविडियन वर्ण मानला जातो. आयोगाने सांगितलंय असं. आयोगानेच असं काय केलं? कर साहित्य परीक्षेत आयोगाने सांगितले की ळ हा द्रविडियन उच्चारामध्ये त्याचा समावेश होतो. कशामध्ये? द्रविडियन उच्चारामध्ये. म्हणून त्याला काय म्हणायचं? ळ हा काय? वर्ण. याचा समावेश कुठे होतो? द्रविडियन वर्णामध्ये. कुठे? द्रविडियन वर्णामध्ये. आता काय राहिलं? संयुक्त व्यंजन क्ष आणि ञ. बघा, शेवटचं पाहूया आता. क्ष आणि ञ या वर्णांचा समावेश कशामध्ये होतो? संयुक्त व्यंजनामध्ये. कशामध्ये? संयुक्त व्यंजनामध्ये. अशा प्रकारे आपण वर्णमालेतील एकूण वर्णे पाहिले. वर्णमालेतील एकूण वर्ण किती आहेत? 52. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश आहे? स्वर, स्वरादी आणि व्यंजने. स्वर आहेत 14, स्वरादी 2 आणि व्यंजने 36. या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? वर्णमालेत होतो. वर्णमाला हा घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला आहेच. समजला नसेल तर मला पुन्हा विचारा. हा चार्ट आहे. हा चार्ट खूप महत्वाचा आहे. हा चार्ट तुम्हाला काय करायचा? पाठ करून यायचा आहे उद्याच्याला. पहिला प्रश्न चुकांचा. चुका काढू द्या रे विक्या. मी बोलतोय, मी भाषण करतोय, माझ्या चुका काढल्या पाहिजे. चुका कोण काढतं माहितीये का? जी लोक आपल्या जवळचे असतात का ते चुका काढतात. आणि तुम्हाला जे हवेत घेऊन जातं काय, तुला भारी आहे, तुला भारी बोलतो, तुझं अक्षर छान आहे, हे तुमचे कधीही तुम्हाला तुमच्याशी काहीतरी घेत नसते. त्यामुळं चुका ही तुमच्या जवळची काढत असतात. त्यामुळे चुका काढण्याला नाव ठेवू नकोस. बर का? चुका काढायला नाव ठेवू नको. आयुष्यात एक गोष्ट माझ्या लक्षात ठेवा. चुका तेच लोक काढतात ज्यांना आपली प्रगती चांगली झाली. हा, काही लोक असे असतात जे तुमच्या वाईटासाठी पण चुका काढतात. म्हणजे सगळेच चुका करणारे आपले नसतात. काही जण रस्त्यावर बसून आपलं नाव पण ठेवत असतात. मग जग तुम्हाला काय म्हणते ह्याचा कधी विचार करू नका. माझं वाक्य काय लक्षात ठेवा. जग तुम्हाला काय म्हणते ह्याचा विचार कधीही करू नका. कुत्री मागे भुकत असतात. कुत्र लाखातले एक कुत्र असते जवळ येऊन चावते आणि चावणारा कुत्र जास्त भुकत नसते. तुम्ही आयुष्यात काही करा, लोक तुम्हाला भुकणार, तुम्हाला महाग बोलणार, पण त्यांची धमक नसते की तुमच्या समोर येऊन बोलायची. का? कारण की त्यांची लायकी नसते की आपल्या समोर येऊन बोलायची तेवढी. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. तुम्ही काही करा, स्कॉलरशिपची एक्झाम द्या, NMS द्या, तुमच्या शेजारची तुम्हाला नाव ठेवणार, तुमच्या पालकांचे मित्र तुम्हाला नाव ठेवणार, तुमच्या आईच्या मैत्रिणी तुम्हाला नाव ठेवणार, शेजारच्या तुमच्या दुसऱ्या मैत्रिणी तुम्हाला नाव ठेवणार, तुमचे मित्र तुम्हाला नाव ठेवणार. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात काही करा तुम्ही, तुम्हाला लोक नावच ठेवणार. ते मोदी लोक नाव ठेवत नाही का? मोदी विचार करतात का? तिथं पंतप्रधान आहेत. त्यामुळे आपण नाही विचार करायचा. हा, लोक सर्वांना नाव ठेवतात. लोक देवात चुका काढतात. ते लोक देवात पण काय करतात? चुका काढतात. ते आपण तर माणसं आहेत, त्यामुळे आपण नाही विचार करायचा एवढा. ओके, चला बघा, वर्णमान हा घटक घेतला आपण. याच्यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर मला विचारा. आज विचारा, उद्या विचारा, कधी